कधी काय होते आपल्याला छोट्या छोट्या टिप्स माहीत नसतात, त्यामुळे जेवण सुद्धा बिघडते. 1. रोटी किंवा पराठ्यांसाठी कोमट पाणी घेऊन पीठ मळून घ्या. रोटी पराठे अधिक चवदार आणि मऊ होतील. 2. पकोड्यांसाठी पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. पकोडे अधिक कुरकुरीत होतील. 3. जुनी किंवा शिळी भाकरी बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी केला जाईल. ते तुटणार नाही आणि चवदार देखील होतील. 4. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव अधिक वाढेल. 5. भात बनवताना त्यात 1 चमचे तूप किंवा लिंबाचा रस काही थेंब टाका, यामुळे तांदूळ फुललेला आणि पांढरा होईल. 6. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमेल होईल आणि ग्रेव्हीला छान रंग आणि चव येईल. 7. पुऱ्या तळताना तेलात थोडे मीठ घाला, यामुळे तेल जास्त शोषणार नाही. 8. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचे बेसन मिसळा, यामुळे हलव्याची चव दुप्पट होईल. 9. परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून 2-3 मिनिटे पाण्यात उकळा. त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल. आता त्यांना कॉर्नफ्लॉवरने डस्ट करा. डीप ब्लॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करा आणि फ्रीजरमध्ये ठेवा. 10. हिरवी चटणी किंवा टोमॅटो मिरची सॉस किंवा चिरलेली कोथिंबीर पुदिना साध्या अंड्यातील बलक घालून संपूर्ण नवीन समीकरणावर डीप किंवा पसरवा. 11. लसूण 11 किंवा 12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. पिळून काढलेल्या दह्यात मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार होईल. 12. ग्रेव्हीमध्ये तूप किंवा तेल खूप असल्यास ते फ्रीजरमध्ये ठेवा. थोडा तरंग ते तेल घट्ट होईल आणि तुम्ही ते सहज ओतून फेकून देऊ शकता. नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा. 13. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट होत असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. त्याचे चिकटपणा निघून जाईल. याशिवाय भेंडी शिजवताना तुम्ही 1 चमचा भाजलेले बेसन देखील घालू शकता, यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी कुरकुरीत होईल. 14. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते. 15. फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा, त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल. 16. हिरवी मिरचीची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते. 17. आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये 1 चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो. 18. आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो, पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा, ती खूप पौष्टिक असते. 19. दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी महत्त्वपूर्ण वाटल्यास